तर राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानच्या वतीनं डागण्यात आलेले ड्रोन्स आणि मिसाईलचे अवशेष भारतीय सैन्याद्वारे नष्ट करण्यात आलेत। जैसलमेरमधील बडोदी येथे तुर्की बनावटीचे मिसाईल्स लष्कराच्या S-4 या यंत्रणेनं न्यूट्रलाइज केले होते। या मिसाईलचा अर्धा भाग एक्सप्लोसिव्हनं भरलेला होता, जो सैन्यानं निकामी केलाय। जैसलमेर जवळच्या बडोदी गावामध्ये एक मिसाईल जे आहे ते पडलं होतं आणि ते मिसाईल जवळपास त्याचा तुकडा जो आहे तो 5 ते 6 फुटाचा तुकडा होता। म्हणजे मिसाईल किती मोठं असेल याचा अंदाज घेतला जाऊ शकतोय। बडोदी गावाजवळ हे जे रिकामी जागा दिसते वाळवंटा शेजारी या ठिकाणीच हा जो तुकडा आहे हा आला होता आणि हा याच्यात जे एक्सप्लोजिव्ह आहे ते RDX आहे किंवा अत्यंत घातक इतर जे एक्सप्लोजिव्ह असतात ते त्याच्यामध्ये आहे। त्यामुळे हे मिसाईल जे उरलेलं याचे अवशेष हे नष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे आता हे अवशेष जे आहे याच्यावरती वाळू टाकण्यात आलेली आहे आणि आता हे याचा स्फोट घडवला जाईल आणि स्फोटाच्या माध्यमातून हे मिसाईल जे आहे हे निकामी केले जाईल। हे जे मिसाईल आहे हे पाकिस्तानच्या वतीनं डागण्यात आलं होतं आणि S-400 जी मिसाईल पाडण्याची ड्रोन पाडण्याची यंत्रणा भारताजवळ आहे त्याच्या माध्यमातून हे जे मिसाईल आहे हे न्यूट्रलाइज करण्यात आलं होतं आणि त्याचे 2 तुकडे झाले होते। एक तुकडा याच्याच 1 किलोमीटर पलीकडे बडोदी गावाच्या तिथे पडला आणि दुसरा तुकडा जो आहे हा इथे मी ज्या ठिकाणी उभा आहे इथूनच हे 200 मीटरचं अंतर आहे। संपूर्ण परिसर आता मोकळा करण्यात आलेला आहे आणि या परिसरामध्ये आता हा स्फोट पाहू शकतो आपण की किती मोठा हा स्फोट आहे आणि हा जेव्हा एखाद्या घराजवळ किंवा जर स्फोट झाला असता तर त्या ठिकाणच्या व्यक्तींचं काय झालं असतं याचा अंदाज घेतला जाऊ शकतो। त्यामुळे लाईव्ह हे जे स्फोटाचे आवाज जे आपण पाहतोय आणि हे मिसाईल लाईव्ह आता या ठिकाणी याचा स्फोट झालेला आहे आणि इतक्या घातक शस्त्र जे आहेत हे मानवी वस्तींवरती पाकिस्तानच्या वतीनं टाकण्यात आलेले आहे आणि पाकिस्तानच्या वतीनं मानवी वस्तींवरती अशा पद्धतीनं हल्ला करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण दहशतवाद्यांचे हल्ले जे आहे ते झाले, पहलगाममध्ये हल्ला झाला, भारतावर हल्ला झाला, त्यानंतर आपण दहशतवाद्यांच्या हल्ल्यांवरती टार्गेट केलं, पण पाकिस्ताननं अशा पद्धतीनं नागरी वस्तीवर हल्ले केलेले आहे। जैसलमेर जवळ मी आता आहे, जैसलमेरच्या बडोदी गावाजवळ आपण ब्लास्ट पाहू शकतो। माझे सहकारी विनय शुक्ला आणि आम्ही या ठिकाणी हे तुम्हाला दृश्य दाखवतोय की अशा पद्धतीनं ब्लास्ट जो आहे हा ब्लास्ट झाला असता आणि हा ब्लास्ट एखाद्या घरावरती, एखाद्या हॉस्पिटलवरती किंवा आर्मीच्या नेव्हीच्या शिपवरती जेव्हा अशा पद्धतीने हल्ले होतात तेव्हा हे इतके घातक जे क्षेपणास्त्र आहे हे जैसलमेर सारख्या नागरी वस्त्यांवरती पाकिस्तानच्या वतीने टाकलेले आहे। त्यामुळे आता हे जे मिसाईल आहे हे मिसाईल आता नष्ट करण्यात आलं उरलेलं, पण असे आणखी जे मिसाईल्स आहे ते ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले आहे, जे पडलेले आहे ते सुरक्षित ठेवण्यात आलेले आहे। आता संपूर्ण परिसर जो आहे हा सॅनिटाईज केला जाईल आणि नंतर हा सगळा भाग जो आहे हा मोकळा केला जाईल। त्यामुळे आता जैसलमेर जवळ आपण पाहू शकतो सैन्याचे अधिकारी पुन्हा एकदा आलेले आहे आणि सैन्याचे अधिकारी जे आहे ते या ठिकाणी पुन्हा आढावा घेत आहेत आणि पाकिस्ताननं अशा पद्धतीनं नागरी वस्त्यांवर हल्ले केले आहे याचा हा पुरावा। त्यामुळे आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की किती मोठा हा जो स्फोट आहे हा या ठिकाणी करावा लागला भारतीय सैन्याला, कारण की हे उरलेलं मिसाईल जे आहे हे नष्ट करण्यासाठी। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण बुधोलकर, NDTV मराठी, जैसलमेर।